राज्यातल्या 10 विद्यापीठात सर्व मागास प्रवर्गात 10,000हून अधिक पद रिक्त। मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर। अहवालातली माहिती एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। शेतकरी गरीब विरोधी सरकार असल्याची टीका। उपमुख्यमंत्री फडणवीस हतबल झाल्याचा टोला। हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं कार्यालय बहाल। मंत्री आणि मुख्य प्रतोद यांची लागली पाठी। शरद पवार गट अध्यक्षांना भेटून कार्यालयावर दावा करण्याची शक्यता। आरोग्य खात्यात प्रचंड लुटमार। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। वैद्यकीय पदांचा लिलाव होत असल्याचाही आरोप। तर राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार मंत्री सावंतांचं उत्तर। मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये सुनावणी पूर्व। संध्याकाळी 6 नंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता। दादागिरीनं कुणबी प्रमाणपत्र घेतली जात आहेत। राज्यात आता मराठा शिल्लक नाही। भुजबळांची टीका। मागासवर्ग आयोगही मराठा आयोग झाल्याचा टोला। डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही। मनोज जरांगेंची सारवासारव। पुसदमध्ये जरांगेंची ओबीसी नेत्यांसोबत बैठक। हरिभाऊ राठोडांची उपस्थिती। मुलांची पुरेशी झोप होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार करा। राज्यपाल रमेश बैस यांची सूचना। गृहपाठ कमी देण्याचाही सल्ला। काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणं ही नेहरूंची घोडचूक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं लोकसभेत वक्तव्य। काँग्रेस खासदारांकडून वॉकआउट। आरबीआय पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात। 8 डिसेंबरला गव्हर्नर शक्तिकांत दास पतधोरण जाहीर करणार। रेपो दरात बदल होणार नसल्याची शक्यता। दादरमध्ये भरत क्षेत्र साडी दुकानावर ईडीचे छापे। मुंबईत 5 ठिकाणी ईडीचे छापे। सकाळपासून ईडीची मुंबईत छापेमारी। सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर। राज्यपालांचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना मानवंदना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।